आलो आलो अरे थांबा. तर आता एवढं बोलावतात म्हणल्यावर जायला तर आवं. मग काय मित्राला घेतला आणि म्हणलं सोडायचं, मी आलाय बाबा सोडायचं, तेजस नावायचं. मठ बसलं जात होतो तर बघा ही सर म्हणते ते यार हळू हळू आमची पोरं पायाला चाकं लावून कुठं तर पळते ती ही माणसं कशी बघतात माझ्याकडे. मग बाई रस्त्याची कामं चालू असताना बघत होतो मी. एवढ्यात बघा आपली गाडी आली, गाडीत बसलो, बघतात गाडी बाहेर पडली. त्यांनी व्ह्यू बघा, व्ह्यू कसं नाद बरे नालेलो मॅरेथॉनला. तर मॅरेथॉन नाही, माथेरान. वेलकम टू माथेरान गाईज. तिथं नकाशा दिलाय बाबा, नकाशाचे पॉईंट दिले 38 पॉईंट टोटल. त्याच्यातलं मला दिसतं, सांगतोय एक जणाला 1100 रुपये घोड्यावर जायचे. आमच्या आयुष्याला लागले तिकडं, तू काय सांगतो. तेवढं तिकीट काढलंय मला 7 जणांचं, मस्तपैकी 50 रुपये एक पर्सन. आणि इथनं बघा आम्ही जर वेळेस असंच करतो, चांगला रस्ता सोडायचा आणि बेकार रस्त्याची मार्ग जायचं. घोड्यांच्या रस्त्यावर गेलो, परत ट्रेनच्या पटरीवर गेलो. हे बघा जबरदस्ती हायला एवढ्या ट्रेन आली, साईडला धरलो. फक्त तर काय ट्रेन पण फास्ट जाईना, एकदम हळू. आपली पुण्याची लोकल बघा कशी ट्रेन पुढे गेली तिथनं मागवून आम्ही चालत. तेवढ्याच बाई माकडं डोक्यातल्या वागत. आयुष्यात काय चाललंय नेमचं, काय चाललंय बघा. ते अवघड परिस्थिती आहे, ही करत नका बसू, नको सांगणार. ते सगळं सोडा, तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. बघा कसा व्ह्यू आहे मस्त, कशी आहे झाडी डोंगर. हे बघा ही डान्स कशी करते बघा. इथनं पुढे गेलो तर घोड्यावर माणसं चाललेली, काय कशी जाते ती काय माहिती. मस्त पैकी चालत तो जोडपं बघितलं, लय वाईट वाटलं. एवढं ती माती उडते, ह्या मातीत काय काय मिसळलं तर सांगतो. घोड्याचं मल मुत्र आणि ती ह्याच्यापेक्षा भारी आहे मुलतानी माती. तेवढ्या त्या काकू मध्ये झालं, त्या व्ह्यू मध्ये काढलं मग कसं तरी व्ह्यू बघा. तर शेंगदाणे घेऊन काका म्हणतात घ्यायचे का शेंगदाणे. तेवढ्यात हिरवळ बघितली, पुढे जाऊन इथं बघा नेचर एकदम कसं आहे. लेकचा पॉइंट पुढं मंदिर आहे मस्त पैकी, तिथून तुम्हाला व्ह्यू चांगला मिळतो. त्या साईडला गेल्यावर हिरवळ आहे सगळीकडे बघा. इकडं रील बिल काढते त्या पुरी बघा. एवढं म्हणलं बसलोय थकलोय, नाश्ता केला. नाश्ता म्हणजे काय आपले चिप्स विप्स खाल्ले. आपल्या जे लावला एक्सपिरियन्स आहे तो बायोटेकचा स्टुडंट, विषयच नाही. फोटो काढाय मोबाईल दिला त्यांनी, व्हिडिओ काढला. इकडे काय बघा सगळं असलं व्ह्यूज आहे आणि सनसेट पॉइंट आहे. माझे भाऊ म्हणले माकडांनी खायला चालू आहे. हो बाबा माकड नाही, माकडी नाही बघा, माकडी. ही भक्तीच्या कॅप कडे बघून ती म्हणते भक्तीकडनं नको घ्यायला, काळं माकड कोण आहे दुसरं पुढचं. दुसरे माकडे येऊन बिस्किट खाताना म्हणून त्यांना तोंडाचं स्टोरेज करून ठेवले. बाबा ते कशी बिस्किट खातात. मोबाईल कडे बघत होती माझ्या, म्हणलं मोबाईल काय घेऊ नको, मोबाईल लय महाग आहे. एवढ्या जवळ बघ कशी क्रिकेट खेळतात. ते पोरग म्हणते उरका लवकर, आम्हाला लेट झालं. अरे यार ट्रायल बॉल होता. आता बाबा नीट बॉल, आता तेव्हा 6 झालं संपलं बाबा. तिथं शेजारी गार्डन होतं, तर कॉलेजच्या गार्डनची आठवण आली. मग काय इकडं तिकडं बघितलं, कसं देवाचं म्हणजे ते लहानपणासाठी आपलं गार्डन मध्ये जाऊन व्हिडिओ काढायचं. राजे बाबू खाऊ दे बाबा, कशाला व्हिडिओ काढतोय, हो दे सुखाने. बसलो कॉलेजच्या गार्डन मध्ये पण हेच केलं, तिथं जाऊन तेच केलं. काय नवीन केलं नाही, म्हणजे फील असतं ना भाऊ, एकदम गप्पा मारायचं नाव असतं. उठलो म्हणलं चला माघारी, हिरवळ बघत जाऊ दे. खरं तर ही एंट्रन्स आहे, पण आम्ही उलट फिरलो तर मग माहिती एवढं त्या बारक्या पोराकडे लक्ष द्यावं. काकूला आणते आज म्हणते सर्व बाजूला पोरा. एवढ्यात पुढं आलो, ती पोरगी म्हणते यार माझा व्हिडिओ तिला नाही काढू, तुझं थँक्यू परत एकदा विजिट करा त्याच्यासाठी काढतोय. त्याला आता हलाव म्हटलं घरी तर बघतोय काका मध्ये घरचा घरला जायचं आम्हाला. एवढं बघा ह्यांनी मला हलवून सनसेटचा व्ह्यू काढला. व्ह्यू तर तुम्ही बघितलाच असाल. तिथं फॉलोचं बटन आहे, फॉलो करा, लाईक करा, शेअर